मंत्रहिमीलितम औषधि मुकुलितम त्रस्तं सुराणां गणैः स्रस्तं सान्द्रसुधारसैः विदलितं गारुत्मतैः ग्रावभिः वीचिक्षालितकालियाहितपदे स्वरलोककल्लोलिनी त्वं तापं नीरयाधुना मम भवज्ज्वालावलीढात्मनः। त्वं तापं निरय हे वाक्य आहे. निस अधिक अय म्हणजे दूर करणे. एक आत्मनेपद दूर करणे. त्वं तापम निरय, निरय नीरय नाही निरय, तू ताप दूर कर. त्वं तापम निरय अधुना, आता तू हा ताप दूर कर. कोणाचा ताप? मम तापम निरय, मला होणारा ताप तू आता दूर कर. हा ताप कसला आहे? भवज्ज्वाला अवलीढ आत्मनः मम. भव म्हणजे संसार, संसाराच्या ज्वाला ज्याला चाटून गेल्या आहेत, संसाराच्या ज्वाला ज्याच्या देहाला चाटून गेल्या आहेत. तिथे आत्मनचा अर्थ देह. आत्मनला बरेच अर्थ आहेत. दरवेळा तो तत्वज्ञानातला आत्माच असतो अशातला भाग नाही. आत्मनचा एक अर्थ मन असाही आहे. त्या भवज्ज्वाला अवलीढ आत्मनः, संसाररूपी अग्नीच्या ज्वाळा, संसाररूपी ज्वाळा, संसाराच्या ज्वाळा रूपी नाही, संसाराच्या ज्वाळा ज्याच्या देहाला चाटून गेल्या आहेत म्हणजे पोळून गेल्या आहेत, त्या माझा ताप मम तापम अधुना निरय, आता कृपया दूर कर. पाया पडतो, दूर कर. भक्त आहे तो, त्याने पाया पडण्याची खरं तर गरज नाही, त्याने विनंती करण्याची गरज नाही. त्याने नुसतं हो हो गंगे हाक मारली तरी तिला कळलं पाहिजे. तर हा संसाराचा ताप माझ्याकरता त्याचा दूर कर. हा ताप कसा आहे? अरे हा भयंकर आहे, ह्याच्यावर काही इलाजच नाही. माझ्या या वेदना, माझा हा ताप, त्याची कथा ऐकून मंत्रहिमीलितम, जे मंत्र असतात जादू टोणा, विविध विकारातून तुम्हाला बरे करणारे, ते मंत्र मिटून गेले. धातू आहे मील, धातू आहे मील, तो आहे पहिल्या गणाचा परस्मय पदाचा, म्हणजे मिटणे. मील मीलती, मील मीलती, मी दीर्घ आहे म्हणजे मिटणे. मंत्र ही मीलितम, मंत्रांकडून मिलित करणं झालं, मंत्रांकडून बंद होणं झालं. अकर्मक आहे, मंत्र बंद झाले, अकर्मक आहे. कर्मा व्यतिरिक्त उर्वरित सगळी पदं कर्मणिक प्रयोगासारखी वागली, कर्ता तृतीयेत. मिलित हे कर्मणी भूधावी, कर्ता तृतीयेत म्हटल्यावर कर्म प्रथमेतच असलं पाहिजे. आणि कर्मणी भूधावी हे कर्माप्रमाणेच चाललं पाहिजे. त्याचं लिंग वचन पुरुष सगळंच, पण ते कर्मच नाही. मग लिंग कुठलं? लिंगाचा अभाव ते नपुसक लिंग. अहो इथे कर्मच नाही, मग वचन कुठलं? वचनाचा अभाव ते एक वचन. त्यामुळे मीलितम रूपाला आहे.
ते एक वचनाचं रूप नाही आहे. वनम वने वनानी प्रमाणे ते वचनाभावाचं रूप आहे. मीलितम हे नपुसकलिंग वाटतंय खरं, पण खरं तर तो लिंगाभाव आहे. हा भावे प्रयोग झाला. मंत्र ही मीलितम मंत्रांकडून बंद होणं झालं, म्हणजे मंत्र बंद झाले, मिटली. हा इतका भयानक पापी माणूस मी माझ्यासारखा, आणि कसली पापं करायची ठेवली आहेत मी. ब्रह्महत्या केली, मागे एकदा यादी दिलेली होती त्याची. गुरुतल्प, गुरुपत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवले, असली भीषण भीषण पापं ज्याने केली आहेत तो मी. त्याच्यापुढे जादूटोणा, जारण मारण, मंत्र, ह्याचा आधार बरा करण्यात ते मंत्र कडम उकडून उकडून छू गेला आधार. ते सगळे मंत्र बंद पडले. कोणताही मांत्रिक माझे आधार बरे करायला पुढे येईना. औषधही मुकुलितम, सगळ्या औषधांकडून मिटण्याची क्रिया झाली. फुललेलं असतं ते फूल बंद होतो, तो मुकुल. फूल बंद होऊन त्याची कळी बनते, फुललेलं फूल, त्याला मुकुल म्हणतात. फुलं जशी बंद होतात तशी सगळी औषधं इथे बंद पडली, त्याची तोंड बंद झाली. औषधही मुकुलितम त्रस्तम सुराणाम गणैही, सुरगण, सुराणाम गण, सुरगण, सुरांचे जे गण होते समुच्चय, विष्णू शंकर वगैरे वगैरे वगैरे, ते सगळे तही त्रस्तम, त्रस्तमध्ये धातू आहे त्रस. पहिला गण किंवा चौथा गण परस्मय पद, पहिला गण किंवा चौथा गण परस्मय पद. त्रस्त आहे त्याचं कर्मणी बुधावी. इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे नपुसकलिंग प्रथमा एक वचन आहे, भावे प्रयोग आहे, कर्मणी नव्हे, भावे प्रयोग, भावे. त्रसते त्रस्यती म्हणजे घाबरणे, थरथरणे, क्वेक. अहो देवांचे सगळे गण घाबरून गेले. हा आपल्याकडे आला माझं तारण कर म्हणायला, तर नको रे बाबा, हा महापातकी आहे. सगळे मंत्र बंद पडले, सगळी औषधं इथे निरुपयोगी ठरली, सगळे देव घाबरले माझ्या पापाचा विचार करता. स्रस्तम सांद्र सुधा रसैही, सुधा रस अमृतरूपी रस कसा घन घट्ट, सांद्र म्हणजे घट्ट, पाणी घालून पातळ केलेला नव्हे, घट्ट असा अमृतरूपी रस, तोही सस्तम गळून गेला, ठिपकून गेला. धातू आहे स्रंस, भगवद्गीतेत आलाय. गांडीवम संस्कृते हस्ता, धातू आहे संस. स्रंस हा पहिला गण आत्मनेपद आहे. स्रंस सला र आहे प्रश्नमधल्यासारखा, आणि सव्यंजन आहे स्रंस. दुसरा स आहे तो व्यंजन आहे. पहिल्या स्रच्या डोक्यावर अनुस्वार आहे. स्रंस, स्रंसते म्हणजे टू ड्रॉप, टू फॉल, टू ड्रॉप. तो साक्षात अमृत रस सुद्धा गळून गेला, ठिपकून गेला, म्हणजे पळालाच की हो. सस्तम सांद्र सुधा रसही, सांद्र म्हणजे घट्ट. विकलितम गारुत्मत ग्रावभी, ग्रावन असा शब्द आहे. ग्रावन म्हणजे दगड, दगड. गारुत्मत, गरुत्मान, गरुत्मत म्हणजे गरुड. सगळ्या हिरे माणकांची देवता आहे गरुड. गरुत्मत म्हणजे गरुड. गरुडाचं जे ते गारुत्मत, गरुत्मत पासून आलेलं विशेषण आहे गारुत्मत. तो त व्यंजन नाही. गरुडाचे भक्त असे ते दगड म्हणजे हिरे माणकं वगैरे, त्यांचं काय झालं? विदलितम, ते फुटले,
दल दलती पहिला गण परस्मैपद, त्याचं दलित हे कर्मणी भूतावी आहे. वि अधिक दल म्हणजे पूर्णपणे फुटणे, त्याचे तुकडे तुकडे झाले. त्याचे मोठे मोठे महत्त्वाचे दगड आहेत, प्रेशस स्टोन्स, त्यांचे तुकडे तुकडे झाले. किमती दगड, प्रेशस स्टोन्स. ग्रावन म्हणजे कोणताही दगड, त्याला प्रेशस स्टोन असा अर्थ नाही. ग्रावन म्हणजे कोणताही दगड. तर कुठे गेलं ते सॉरी गारुत्मतै ही ग्रावभिः विदलितम. हे गरुडाचे भक्त असे हे जे विविध मौलिक दगड, त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या. विदलितम कोणामुळे? माझ्या पापामुळे. वीची क्षालित कालिया हितपदे. तेव्हा हे वीची क्षालित कालिया हितपदे, वीची डॅश क्षालित डॅश कालिय डॅश अहित डॅश हे अहित पदे. अहित म्हणजे हित न करणार, तो शत्रू. कोणाचा शत्रू? कालिय नागाचा शत्रू. कालियाचं मर्दन कोणी केलं? कृष्णाने केलं. कृष्ण म्हणजे विष्णूच. तेव्हा कालिय अहित अहित कालियाचा शत्रू, कालिय त्याचा शत्रू म्हणजे कृष्ण म्हणजे विष्णू. त्याचे पद म्हणजे पाय. जिने वीची क्षालित, जिने आपल्या लाटांनी धुतलेले आहेत. वीची क्षालित कालिय अहित पदे. कालियाच्या शत्रूचे म्हणजे विष्णूचे, कृष्णाचे म्हणून विष्णूचे पाय जिने आपल्या लाटांनी धुतलेले आहेत. वीची क्षालित कालिया हितपदे हे संबोधनाचं एक वचन आहे. वीची क्षालित कालिया हितपदा अशी ती गंगा. तर हे गंगे अशा 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 हे गंगे. आणखीन कशा 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 गंगे? तर स्वर्लोक कल्लोलिनी. स्वर्लोक म्हणजे स्वर्गलोक. कल्लोलिनी म्हणजे नदी, दीर्घनी. इथे संबोधन आहे. हे सुर नदी, हे देव नदी. कालियाचा शत्रू जो कृष्ण पक्षी विष्णू, त्याचे पाय जिने लाटांनी धुतलेले आहेत अशा हे स्वर्गगंगे किंवा स्वर्ग नदी. स्वरसरित त्वं तापम नीरय अधुना मम भवज्ज्वाला अवलीढ आत्मना. अवलीढ म्हणजे साठलेलं. अव अधिक लिह असा धातू आहे. लीढ स्व ह व्यंजन दुसऱ्या गणाचा परस्मय पदाचा आहे. लेहमी लेहवा लिहमा लेक्षी लीढ हा लीढ असं चालतो. अवलीढ हे त्या अव अधिक लिह त्या धातूचं कर्मणी भूदावी आहे. म्हणजे चाटलेलं. ज्वालांनी ज्याचा देह चाटला आहे म्हणजे होरपळला आहे, त्या माझं दुःख क्लेश कृपया दूर कर. 3 श्लोक राहिलेत ते पुढच्या बुधवारी हे संपेल.